जवळजवळ महिनाभर असा हे संपूच नाही इतका अनुभव गोड आहे इथला. स्वर्गातले देवासारखे दर्शन झाले सर. शांती भेटते म्हणजे फ्रेश अप्रतिम, पीसफुल. अप्रतिम, मॅग्निमस, एकदम छान, खूप छान आहे. फॅब्युलस, खूप छान, एकदम बढिया, अतिशय उत्कृष्ट, समाधानकारक, खूप लाभदायी, मला पण खूप छान वाटलं. खूप अप्रतिम, खूप छान वाटलं. खूप सुंदर. खूप चांगला अनुभव आहे. वातावरण तर मस्तच आहे. मलाही खूप छान वाटलं. एक नंबर एक्सपिरियन्स. कुठं एकदम चांगला झालेला आहे. की जीवनमुक्तीचा जर मार्ग असेल तो विपश्यनेशिवाय नाही. अतिशय उत्कृष्ट अनुभव आहे. आयुष्याचं सार्थक झालं असं वाटतं. खूप छान वाटलं, अप्रतिम, सुंदर. हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल. जैसे कि आपको पता है कि मुझे नई नई चीज़ें एक्सप्लोर करना पसंद है, तो इस बार का हमारा कंटेंट जो है वो होने वाला है 10 दिन के विपश्यना कोर्स के बारे में. लाइक 10 days मेडिटेशन कोर्स विच इज़ obviously very tough course actually to do and it's very difficult really. Actually विपश्यना एक ऐसी जर्नी है हमारी जिससे कि हम लाइफ के एक दूसरे पहलू पे लाइफ का एक दूसरा पहलू देखते हैं, उसको मतलब एक अलग नज़रिए से हम लाइफ देखना शुरू करते हैं. इसके बहुत सारे हेल्थ बेनिफिट्स हैं, बहुत सारे मेंटल बेनिफिट्स हैं. लाइक यू बी काम while doing anything, you don't get angry, you concentrate on the breathing process also. इसके बहुत सारे बेनिफिट्स हैं, एडवांटेजेस है. कुछ लोगों को ये समझ में आती है, कुछ लोगों को नहीं समझ में आती है. ये वीडियो एक्चुअली 2 पार्ट में मैं डिवाइड करने वाला हूँ. द फर्स्ट वीडियो विल कवर अकोमोडेशन, फैसिलिटीज़, द टाइमिंग्स एंड द फीडबैक ऑफ सर्टन कैंडिडेट्स हु आर अपेयरिंग फॉर दिस. एंड मोस्ट इम्पॉर्टेंटली विपश्यना क्या होती है उसे हम देखेंगे कि विपश्यना क्या होती है, कैसे होती है, इसका प्रोसेस क्या है एंड 10 days में क्या फ़र्क पड़ता है हमारे मेंटल और इस पीस को. इस वीडियो में हम कवर करने जा रहे हैं एक ऐसा पार्ट जो कि विपश्यना के 10वें दिन का पार्ट है, वेयर वी गेट अ चांस टू स्पीक. सो इस दिन के लिए हमने कुछ लोगों के इंटरव्यूज़ लिए हैं, उनका एक्सपीरियंस जाना है कि कैसा लगा. एंड लेट मी टेल यू, इट इज़ अ जेन्युइन रिव्यू. कुछ स्क्रिप्टेड नहीं है, कुछ ऐसा बोलने के लिए नहीं बोला है. जेन्युइनली पूछा है कि अच्छा लगा, बुरा लगा है. उन्होंने उनका रिव्यू एकदम क्लियर और अच्छे शब्दों में रखा है. द रिव्यू इज़ गोइंग टू बी इन मराठी. सो मराठीमध्ये त्यांना सांगितलेलं आहे, कारण की खूप सारे लोक मराठवाड्यातले औरंगाबाद जे की आता छत्रपती संभाजीनगर म्हणून जाणलं जातं, या क्षेत्रातले लोक आहेत, तर ते खूप सारे लोक मराठी बोलत आहेत. तर रिव्यू जे असणार आहे ते मराठीमध्ये असणार आहे. हिंदी में आपको बता देता हूँ कि इसमें क्या क्या होता है, कैसे कैसे होता है. लाइक 10 दिन का कोर्स होता है, 10 दिन तक हमें पूरा मौन रहना होता है. लेट मी टेल यू फ्रॉम द स्टार्टिंग. जैसे कि हम पहले दिन वहाँ पे गए थे, द एनवायरनमेंट और द वे वी वर गोइंग टुवर्ड्स विच वॉज आउट ऑफ सिटी, मतलब सिटी के बाहर का एरिया था. सिटी का कुछ भी पोर्शन वहाँ पे इंक्लूडेड नहीं था. लाइक इट वॉज वे फार अवे फ्रॉम द सिटी, लाइक 10 to 20 kilometers फार अवे फ्रॉम द सिटी. एवरीथिंग वॉज इन द नेचर. सब नेचर के एकदम पास में थे हम. बहुत ज़्यादा अच्छा एनवायरनमेंट था, फ्रेश एयर थी. लाइक जाने का एक्सपीरियंस ही बहुत सही था, क्योंकि हम सिटी से दूर जा रहे थे. सिटी की एकदम पोल्यूशन से, नॉइज़ से, बहुत भागा दौड़ी से हम है ना कुछ तो कहीं और एकदम नेचर के पास, नेचर के पीस में हम गए थे. तो नेचर का जो एक्सपीरियंस था वो बहुत ही सही था. वहाँ पे एकदम एनवायरनमेंट फ्रेंडली उन्होंने कंस्ट्रक्शन किया था. ऐसा कंस्ट्रक्शन था जिससे कि नेचर का हैबिटेट कोई डिस्टर्ब ना हो या नेचर को कुछ अफेक्ट ना हो. बेसिकली जो फर्स्ट अपीयरेंस था मेरा जब मैं विपश्यना सेंटर में गया था, इट वॉज वेरी गुड, वेरी नाइस एंड वेरी क्लीन, वेरी नाइस, इको फ्रेंडली. सबसे मेन चीज़ मतलब हाइजीन का इतना अच्छा ध्यान रखा है उन्होंने. इतना हाइजीनिक था, लाइक ज़ीरो पोल्यूशन. लिटरली कुछ भी वहाँ पे ऐसा आपको एक रैपर नहीं दिखेगा इधर उधर पड़े हुआ, या फिर कोई कचरा इधर उधर फेंका हुआ नहीं दिखेगा. एकदम सिस्टमेटिक, एकदम साफ़, एकदम क्लीन वहाँ पे सब एनवायरनमेंट रहेगा. सो इसके बाद हमने जब हमारी जर्नी शुरू की, हमें दोपहर में 5 बजे फर्स्ट हमारा एक मील दिया गया, हमें स्नैक्स दिए गए. मील वॉज वेरी गुड. लेट मी टेल यू, द फूड क्वालिटी इज़ रियली वेरी गुड. आपको बहुत अच्छा खाना मिलता है. मैं इस चीज़ का रिव्यू अपने नेक्स्ट वीडियो में आपको ठीक से बताऊंगा कि वहाँ पे खाने का फैसिलिटीज़, रहने का फैसिलिटीज़, अकोमोडेशन, आपको सेपरेट रूम्स मिलते हैं कि नहीं, या फिर खाना कैसा मिलता है, ये सब जो है मैं डिटेल में आपको नेक्स्ट वीडियो में बता दूंगा, फ़ोटोज़ एंड वीडियोज़ के साथ. सो दिस वीडियो विल बी ओनली कवरिंग ऑल द रिव्यूज़, all the genuine reviews, what things happens in the meditation camp and how was the experience. we are going to see about that. So the 10 days हमने मेडिटेशन किया. एक्सपीरियंस बहुत अच्छा था. इसमें कुछ भी ऐसा नहीं था कि किसी और चीज़ के बारे में हमें सिखा रहे थे. ये पहली बात तो ये है कि ये विपश्यना ऐसा कुछ नहीं सिखाता किसी एक धर्म के बारे में या फिर किसी की कास्ट के बारे में नहीं सिखाता. विपश्यना इज़ ऑल अबाउट ऑब्जर्विंग आवर सेल्फ, खुद को ऑब्जर्व करना, खुद के इमोशंस पे कंट्रोल करना,
ये कोई ऐसी विद्या नहीं है कि जिससे हमें कोई सुपर पावर्स मिलेगी या किसी भगवान के दर्शन होंगे या कुछ और, ऐसा कुछ भी यहाँ पे नहीं है। इट इज़ द मेथड ऑफ कंट्रोलिंग आवर माइंड, नॉट कंट्रोलिंग बट हाउ टू कंट्रोल आवर इमोशंस एंड फीलिंग्स। सो विपश्यना में ये सब सिखाया जाता है एंड बेसिकली 10 दिन तक हमें हमारे माइंड को स्ट्रॉन्ग कैसे करें ये सिखाया जाता है। विपश्यना एक ऐसी मेथड है जिसमें कोई ऐसा कास्ट के बारे में डिफ़ाइन नहीं किया गया या फिर कुछ नहीं, इसमें जो जिस प्रकार के लोग आते हैं, कुछ नए होते हैं, कुछ आधे होते हैं। हमारी बैच में आधे जो लोग थे वो रिपीटर्स थे, लाइक वो फिर से आए थे, उनको इतना अच्छा एक्सपीरियंस लगा था कि वो फिर से आए थे। वो उन्होंने ऑलरेडी 2-3 शिविर कर चुके थे, कुछ लोगों ने 7-8 शिविर कर चुके थे। सो इट इज़ वेरी मोटिवेटिंग, लाइक ऑब्जर्विंग देम एंड गेटिंग देयर एक्सपीरियंस इज़ वेरी गुड। एनवायरनमेंट की बात करें तो वहाँ पे एकदम अच्छा एनवायरनमेंट था, एकदम साफ़ सुथरा एनवायरनमेंट, नेचर के एकदम पास में था। सब जगह झाड़ पेड़ पौधे, एकदम ट्रीज़ एंड ऑल ग्रीनरी, सब जगह बहुत ही अच्छी एनवायरनमेंट था, एकदम ग्रीनरी थी, नेचर फ्रेंडली एनवायरनमेंट था बहुत। आपको जब आप ब्रीथ करोगे ना, आपको समझ में आएगा कि कितनी फ्रेश एयर में हम ब्रीथ कर रहे हैं। वी आर इन द ओपन स्काई एंड आपको रात में सिटी लाइफ में हम रात में तारे नहीं देख सकते, बट वहाँ पे हम तारों को भी देख सकते थे। सो इट वॉज अ वेरी गुड एक्सपीरियंस। द क्लीनलीनेस वॉज एब्सोल्युटली टॉप नॉच एंड ऑल्सो द मैनेजमेंट वॉज ऑल्सो टॉप नॉच। वहाँ पे कोई प्रकार का डिस्क्रिमिनेशन, कोई प्रकार का भेदभाव नहीं था। एवरीवन वॉज ट्रीटेड इक्वली। सब एक को जो मिलेगा दूसरे को भी वही मिलेगा, तीसरे को भी वही मिलेगा। किसी भी प्रकार का यहाँ पे रेसिज्म, कास्टिज़म, अमीर गरीब कुछ भी नहीं था, कुछ भी नहीं। यहाँ पे तुम छोटे बच्चे से लेके अगर तुम बूढ़े भी हो, द रूल्स आर सेम, नथिंग एल्स। हाँ, एंड मोस्टली सबको एक डाउट रहता है कि वहाँ पे हमको ज़्यादा देर बैठना नहीं हो सकता है, हमको लेग्स का प्रॉब्लम है, इसका प्रॉब्लम है, उसका। एवरीथिंग इज़ एडजस्टेड। सब चीज़ों का वो सब अच्छे से ध्यान रखते हैं कि आपको किसी भी तरह की असुविधा ना हो, किसी भी प्रकार की अनकंफर्टेबल फील ना हो। आपको अगर बैठने में प्रॉब्लम होता है तो आपको वो चेयर देते हैं। अगर आपको चेयर पे मतलब आपको अगर पैर की पालती डाल के अगर बैठने में हट जाता है तो आप सपोर्ट ले सकते हो पीछे बैठ के। ऐसे वो सब चीज़ें कोऑपरेट होती है। आपको किसी भी चीज़ का प्रॉब्लम आ रहा है, पानी नहीं मिल रहा है या फिर गर्म पानी का प्रॉब्लम है, वो सब आप उनको कोऑपरेट करके आप बता सकते हो। ये सब जो है ना मैं डिटेल में आपको अकोमोडेशन में बता दूंगा। सो लेट मी टेल यू माई एक्सपीरियंस। पर्सनली माई एक्सपीरियंस वॉज रियली वेरी गुड। टू बी ऑनेस्ट बहुत मुश्किल था पहले के 3-4 दिन, बट जैसे 3-4 दिन क्रॉस करते हो आप यूज्ड टू हो जाते हो उस एनवायरनमेंट के। सुबह 4 बजे उठना एज अ बिग टास्क फॉर मी हु स्लीप्स एट 4 AM। एक्चुअली मैं सोता ही 4 बजे था, सो अभी 4 बजे उठना बहुत बड़ा टास्क था मेरे लिए, बट होता है मैनेज। मैं उठ रहा था सुबह 4 बजे। मैंने 4, 4:30 से 6:30 हमारा सेशन रहता था एक मेडिटेशन का। हम 4 से 6:30 मेडिटेशन का सेशन करते थे। 6:30 बजे हमें ब्रेकफास्ट वगैरह दिया जाता था एंड उसके बाद हम रेडी होने के लिए टाइम, एंड देन दिन भर मेडिटेशन चलता था, लंच एंड स्नैक्स इंक्लूडेड। सो इट वॉज़ वेरी गुड एक्सपीरियंस। लेट मी टेल यू, मेरी जो स्लीपिंग साइकिल जो पूरी बर्बाद हो चुकी थी वो सुधर गई थी। मैं अभी मेरे को छोड़ के 6-7 दिन हो गए, मतलब विपश्यना कोर्स ख़त्म करके 10 दिन हो चुके हैं एंड स्टिल आई वेकअप एट 6 AM इन द मॉर्निंग। मतलब लिटरली 6 बजे उठता हूँ या फिर कभी कभी मुझे 4 बजे भी नींद खुल जाती है मेरी। सो एक स्लीप शेड्यूल तो मेरा इंक्रीज़ हुआ है। एंड सेकेंड ऑफ ऑल, तुम बहुत ही ज़्यादा है ना लाइफ में डेडिकेटेड और डिटरमाइंड हो जाते हो। लाइक यू मैनेज योर टाइम, योर डिटर्मिनेशन इंक्रीजेस, योर डेडिकेशन टुवर्ड्स द लाइफ इंक्रीजेस। लाइक तुम टाइम टू टाइम सब चीज़ें करते हो, वहाँ पे एक भी मिनट की इधर उधर देरी नहीं होती। सो तुम लाइफ में बहुत पंक्चुअल बनते हो। एक चीज़ जो मैं बोलना चाहूँगा कि अगर कुछ हो ना हो, तुम लाइफ में डिसिप्लिन सीखते हो, विच इज़ वेरी इंपॉर्टेंट फॉर आवर लाइफ में डिसिप्लिन रहना बहुत ही इंपॉर्टेंट है। आप कितने भी अमीर हो जाओ, कुछ भी हो जाओ, कितनी भी सक्सेस मिल जाए, अगर आप डिसिप्लिन नहीं हो तो वो ज़्यादा टाइम तक नहीं टिकती सक्सेस। तो यहाँ पे जाके आप सबसे इम्पोर्टेंट मतलब यहाँ पे डिसिप्लिन होता है। आपको एक अच्छा प्रॉपर शेड्यूल मिलता है, आप नेचर के साथ एकदम घुल मिल जाते हो। बहुत ही अच्छा एनवायरनमेंट फ्रेंडली सब होता है यहाँ पे। धर्म के बारे में, अगर हम धर्म कभी भी हमारे शब्द दिमाग में आता है या फिर कभी भी हम ऐसे ही सुन लेते हैं धर्म शब्द, तो हमारे मन में एक कोई ये चीज़ आती है कि धर्म मतलब हम किसी चीज़ से रिलेट कर देते हैं। हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, क्रिश्चियन धर्म, बुद्ध धर्म या फिर ऐसे ही कोई धर्म को हम रिलेट कर देते हैं। पर धर्म की जो असली व्याख्या है, जो असली मीनिंग है, जो असली उसका अर्थ है, वो इनका गुरुजी ने सिखाई थी कि धर्म क्या है। धर्म बेसिकली एक ऐसी चीज़ है जो इंसान को बेहतर बनाती है, इंसान को जीना सिखाती है, इंसान को इंसानियत सिखाती है। तो ये जो चीज़ है जो इंसान को इंसानियत सिखाती है वही धर्म है। किसी प्राणी की हत्या ना करना, अपनी आवाज़ से मतलब अपने बोल से किसी को हर्ट ना करना, कि सब लोगों की मदद करना, मोह माया से दूर रहना,
अपने काम को लेके डेडिकेटेड रहना, अपने कर्तव्यों को लेके डेडिकेटेड रहना, किसी का बुरा ना चाहना, और ये सब चीज़ें जो है यही धर्म है। एक्चुअल में देखा गया तो यही धर्म है। मुझे इतने क्लियरली आपको समझाते हुए नहीं आएगा, बट आप जब वो वीडियोस देखोगे, जब वो गोयनका जी का आप सब वीडियोस के थ्रू जाओगे, 10 दिन के सारे सेशंस में जाओगे, तो आपको सब समझ में आएगा कि धर्म किससे कहते हैं, धर्म की असली व्याख्या क्या है। मैं नहीं कहता कि किसी धर्म में गलत चीज़ें बोली है या कुछ और बोला है, नहीं, सब धर्मों में अच्छी चीज़ें बोली है। और आप जब इन सब धर्मों का एक सारांश लोगे या फिर सब धर्मों को कंपेयर करके एक एनालाइज़ करोगे साइड बाय साइड, तो आपको भी यही सब चीज़ें समझ में आएंगी कि इंसान को इंसानियत और इंसान को बेहतर बनाना कैसे उसमें सिखाया गया है। ये 10 दिन का जो कोर्स होता है, इसमें आप बहुत ही ज़्यादा डिटरमाइंड रहते हो, बहुत ही ज़्यादा डेडिकेटेड रहते हो, और मोस्ट इंपॉर्टेंटली आपके लाइफ में एक डिसिप्लिन आता है। मैं अगर 10वें दिन की बात करूँ तो 10वें दिन में हमें बहुत ज़्यादा खुशी मिलती है। ऐसे मैं आपको बता नहीं सकता, बट बहुत ही ज़्यादा खुशी मिलती है, क्योंकि हमको 10 दिनों के बाद हमको हमारा मौन तोड़ने का मौका मिलता है। लाइक 10 दिन तक हम शांत बैठे रहते हैं, किसी से बात नहीं, कुछ नहीं, किसी से हम इशारों से भी बात नहीं करते। 10 दिन तक हमें कम्प्लीटली मौन रहना पड़ता है। एंड जिस दिन हमें मौन तोड़ने का मिलता है, लाइक लिटरली 10 बजे हमारा मौन टूटता है, तो 10 बजे सब इतने खुश थे, सब इतने हैप्पी हो गए थे। इसको हम कहते हैं मंगल मैत्री। सो ये जो 10वें दिन की मंगल मैत्री का जो सेशन होता है, लाइक आई कैन टेल यू, इट्स वेरी वेरी जॉयस एंड वेरी वेरी चेयरफुल। सब बहुत खुश होते हैं, बहुत हैप्पी होते हैं, बहुत खुश होके सब एक दूसरे के साथ घुल मिल जाते हैं, बहुत ही अच्छे से बात करते हैं। हम ऐसा ज़रा भी नहीं लगता कि ये लोग स्ट्रेंजर्स है, हमने इससे कभी इनसे बात नहीं की, कभी इनसे मिले, ऐसा कुछ भी नहीं लगता। ऐसा लगता है कि यार ये हमारे ही एक पार्ट है, हमारे ही फैमिली मेम्बर्स है, ऐसे करके हम उनसे बात करते हैं। सो 10वां दिन बहुत ही अच्छा होता है। पहले के 9 दिन बहुत ही ज़्यादा मुश्किल रहता है, बहुत ही ज़्यादा स्ट्रेसफुल नहीं, बट आपका पेशेंस टेस्ट होता है उसमें। 10 दिन तक आपको खुद पर बहुत कंट्रोल करना होता है। आपकी भूख को कंट्रोल करना पड़ता है, आपके सोने पे आपको कंट्रोल करना पड़ता है, आपके इमोशंस पे आपको कंट्रोल करना पड़ता है, आपकी जो सेंसेशंस है, आपको कहीं इचिंग हो रही है या फिर कहीं अपन कहते हैं ना चीटियाँ आ रहे हैं, मसल पेन हो रहा है, उस पेन पे हमें कंट्रोल करना पड़ता है। इससे कि है ना हमारी जो सहनशीलता है वो बढ़ती है, हमारा इससे माइंड बहुत ही ज़्यादा ट्रेन होता है। जब हम हमारे इमोशंस को कंट्रोल करना सीखते हैं, हम कोई भी डेस्परेट डिसीजन नहीं लेते, हम एकदम पेशेंटली सब चीज़ों को एनालाइज़ करके डिसीजन लेते हैं, कुछ चीज़ों को इम्प्लीमेंट करते हैं। मोस्ट इम्पॉर्टेंटली अगर हम बोले तो कुछ हो ना हो, आप एक चीज़ तो आपके लाइफ में सीखोगे ही कि आप एक डेडिकेटेड हो जाओगे, बहुत ही ज़्यादा डिटरमिन्ड हो जाओगे, एंड मोस्ट इंपॉर्टेंटली आप डिसिप्लिन हो जाओगे, एक डिसिप्लिन आएगा। बाकी सब चीज़ों को साइड में रखते हुए अगर हम बोले तो एनवायरनमेंट बहुत ही सही है, नेचर फ्रेंडली एनवायरनमेंट है। वहाँ पे किसी का आपको डिस्टर्ब नहीं, कुछ नहीं, आपको चिड़ियों की चहचहाहट सुनने आएंगी, हवा की आवाज़ सुनने आएगी, बहुत ही ज़्यादा मतलब नेचर के आप क्लोज होते हो। वहाँ पे कोई सिटी का पोल्यूशन नहीं है, ना कोई नॉइज़ है, ना कोई किसी की किरकिर का चूचा, कुछ भी नहीं, वर्क का लोड नहीं। आपको 10 दिन तक कंटिन्यूसली डिस्कनेक्टेड रहना पड़ता है दुनिया से, आपका फ़ोन आपके पास नहीं होता है। सो आप कम्प्लीटली दुनिया के कॉन्टेक्ट से ही बाहर होते हैं। सो एक अलग ही चीज़ एक्सपीरियंस होती है वहाँ पे, एंड आई कैन टेल यू, बट यू हैव टू एक्सपीरियंस दिस वंस इन योर लाइफ। 10 दिन तक आप ये कीजिए। इसकी कोई एज नहीं है कि आप इसी एज में करने चाहिए, नहीं, ये सबके लिए ही सेम है। अब मैं 23 ईयर्स का हूँ, सो मुझे भी इतनी बेनिफिशियल है। हमारे साथ में 84 ईयर्स 86 ईयर्स तक के लोग थे जो उसी एनर्जी के साथ, जिस एनर्जी के साथ मेरी थी, उसी एनर्जी के साथ वो सब चीज़ें कर रहे थे एंड मुझसे अच्छा कर रहे थे। सो इट इज़ बिट मोटिवेटिंग एंड बहुत ही अच्छा लगा, एक्सपीरियंस बहुत ही सही था। आई होप यू गाइज डू दिस। सो I request you all to please once visit this 10 days Vipassana course. The detailed review regarding the accommodations and the facilities provided there, food and all reviews will be done in the next video. This video will be covered in 2 parts. This is the complete review video, like how the experience is there, how the life is there, how people feel after this. लोगों को कैसा लगता है, लोगों की फीलिंग्स क्या है 10वें दिन पे, एंड मोस्ट इम्पोर्टेंटली कैसा रिव्यू है लोगों का। इस वीडियो में हम वो कवर करेंगे। दूसरे वीडियो में अकोमोडेशंस एंड ऑल द फैसिलिटीज़ वी विल बी कवरिंग, एंड आल्सो द शेड्यूल वी विल बी कवरिंग। एक ब्रीफ में बताया गया, एक शॉर्ट में बताऊँ तो हम 4 बजे उठते हैं एंड 9:30 बजे तक सो जाते हैं। दिस इज़ द शेड्यूल। एंड पूरे दिन हमें 12 घंटे की सिटिंग रहती है, 12 घंटे तक हम बैठ के विपश्यना करते हैं। उसमें भी हमको हर घंटे में गैप रहता है। ऐसा कुछ कंपलसरी नहीं है कि आप कंटिन्यूसली आपको बैठना ही 1-2 घंटे तक, नहीं। आप चाहे तो आपकी पोजीशन चेंज कर सकते हो, चाहे तो आप घूम के आ सकते हो, पानी पी सकते हो, वॉशरूम जा सकते हो, सब अवेलेबल है। किसी भी प्रकार का डिस्कम्फर्ट या फिर अनकम्फर्टेबल फील हुआ, आप सीधे गुरुजी से बोल सकते हो। यहाँ पे फिर वहाँ पे धम्म सेवक करके होते हैं, आप उनसे बोल सकते हो। किसी भी प्रकार का अगर प्रॉब्लम हुआ,
वो भी आप बता सकते हो, वो सॉल्व करेंगे, हेल्प करेंगे आपको उन सब प्रॉब्लम को सॉल्व करने में। एंड मोस्ट इंपॉर्टेंटली आपका विपश्यना में कोई भी प्रॉब्लम हुआ तो आप आचार्य से बात कर सकते हो, वो आपको उस चीज़ पे सोल्यूशन देंगे। सो आई थिंक यू शुड ट्राई इट। अगर आपसे हो रहा है तो ठीक है, नहीं हो रहा है, काफ़ी लोग इसको आधे में ही छोड़ देते हैं, बट 10वें दिन तक ट्राई कीजिए, आपको कुछ ना कुछ उसका बेनिफिट तो ज़रूर मिलेगा। आप खुश होगे 10वें दिन, मैं गारंटी देता हूँ कि आप खुश होके हंसोगे, लाइक सबको आप फ्रेंड बना लोगे। दिस इज़ द मोस्ट इंटरेस्टिंग पार्ट एंड मोस्ट गुड पार्ट दैट about this vipassana is the 10th day. Everyone is happy, everyone is everywhere, सब जगह पॉजिटिविटी रहती है, the environment is all positive. So and अभी जो मैं आपने ये सब जो वीडियो देखे स्टार्टिंग के, ये तो एक छोटी सी झलक थी। अभी पूरा रिव्यू जो कि बिल्कुल स्क्रिप्टेड नहीं है, जेन्युइन रिव्यू है लोगों की, जो 10वें दिन पे जो मेंटालिटी थी एंड 10वें दिन पे जो उनके भावनाएं थी वो सब आपको पहुँचेंगे। वो सब जेन्युइनली जो बोल रहे हैं वो सब सही है, क्योंकि अगर उसमें कुछ भी खराबी रहती थी वो बोल देते, क्योंकि हमने कुछ भी नहीं बोला है कि आप सच में कोई अच्छा ही बोलो कुछ बुरा ही बोलो, नहीं, ऐसा कुछ भी नहीं है। सब अच्छा रिव्यू उन्होंने दिया है, मतलब अच्छा रिव्यू उन्होंने खुद से ही दिया है, ऐसा कुछ बोलने के लिए उन्हें नहीं लगाया था। आप हर एक रिव्यू देखिए, क्योंकि हर एक रिव्यू अलग है, पहले वाले से अलग है। हर रिव्यू में आपको कुछ ना कुछ सीखोगे, हर रिव्यू में आपको कुछ ना कुछ अलग मिलेगा जो पहले वाले रिव्यू में नहीं। सो गो थ्रू ऑल द रिव्यूज़ एंड लेट्स सी द रिव्यूज़। सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? हे 10 दिवस कसे वाटले? हे शिबिराचा काय लाभ झाला तुम्हाला? प्लीज हे सांगा. खूप छान आहे. असं वाटतं की प्रत्येकाने करायला हवं. आज केल्यानंतर असं वाटतं की जे माझ्या ओळखीचे लोक आहेत, ज्यांना मी ओळखते, त्या प्रत्येकाने इथे यावं असंच वाटतं इथे आल्याच्या नंतर. माझा पण एक्सपिरियन्स खूप छान आहे की म्हणजे बऱ्याच गोष्टीचं इथे नॉलेज भेटतं, स्वतःवरती आपण काम करू शकतो. मला वाटतं हे प्रत्येकाने केलं पाहिजे आणि याची सुरुवात आपण आपल्या घरच्यांपासून केली पाहिजे. आणि मला वाटतं हे सक्सेसमध्ये तेव्हा उतरेल की जेव्हा आपण घरी जाऊन पण याच्या सातत्य ठेवू. आणि खरी गुरुदक्षिणा आपलं हीच राहील की आपल्यानंतर ना आपण 1-2 तरी इथे आणले पाहिजे की म्हणजे ही शिक्षा घेण्यासाठी, आणि त्यानंतर आपण पण सातत्य ठेवलं पाहिजे. स्टार्टिंगमध्ये आल्यावर थोडं अवघड जाते बसायला, पण जसं जसं आपण शिबिरामध्ये प्रोग्रेस करतो तसं तसं थोडं सोपं होते आणि थोडी शांती भेटते. म्हणजे एकदम स्टार्टिंगमध्ये आल्यावर आपल्याला थोडं असं काही मनात टेन्शन असलं तर ते कमी होत जातं. खूप सुंदर, खूप छान. मी तर हे सांगू इच्छिते की सगळ्यांनी विपश्यना करावी, कारण माझे खूप अनुभव आहेत त्याच्यामध्ये. मॅडम तुम्ही? मला पण खूप छान वाटलं, खूप सुंदर वाटलं. मलाही खूप छान वाटलं आणि असं वाटतं अजून लोकांनी पण करावं. मला तर असं वाटतं जवळजवळ महिनाभर असावं, हे संपूच नाही, इतका अनुभव गोड आहे इथला. इथं निसर्गाच्या सान्निध्यात राहणं म्हणजे सगळं काही विसरून अगदी जिंदगीतले किंवा माणसाच्या आयुष्यातले जर दिवस आनंदात घालवायचे असले तर विपश्यनाचं 10 दिवसाचा कोर्स प्रत्येकाने करणं ही आजची काळाची गरज आहे. बाकीच्याकडे भयका सुरू आहे, पण इथं भयका नाही. हातच्या काकणाला आरसा कशाला, पण लगेच अनुभव कळतो. विपश्यनामध्ये एकदा विपश्यना सुरू झाली की माणसाला लगेच अनुभव कळतो की हे काय शास्त्र आहे म्हणून. इथं जादू नाही, टोना नाही, प्रत्यक्ष पाहायलाच भेटतं माणसाला आणि स्वतः अनुभवाला भेटतो. म्हणून सगळ्यांना माझे हात जोडून विनंती, विपश्यना हे क्षेत्र जाणून घ्या. आणि प्रत्येक ठिकाणी सेंटर हे डोंगरात येतं आणि निसर्गात येतं. निसर्गाचा अनुभव घ्यायचा असेल तर ताजं बोलणं उदाहरण म्हणजे विपश्यना करणं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव सुरेश पेटारे. मी या 10 दिवसाच्या विपश्यना कोर्सला आलो. मला खूप व्यवस्थित वाटलं, खूप बरं वाटलं. 1-2 शब्दात जर डिस्क्राईब करायचं असेल तर कसं म्हणसाल? माणसाला जर का सुख अनुभवायचं असेल तर विपश्यना सेंटर, तिथं तुम्हाला स्वर्गातले देवासारखे दर्शन झाले. शिबिर, त्या शिबिरामध्ये मी भाग घेतलेला होता आणि तो शिबिर म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स देणारा, एक वेगळा अनुभव देणारा असा होता, ज्यामध्ये आपण शास्त्रीय पद्धतीने स्वतःला जाणून घेतले. कारण बऱ्याचदा असं होतं की खूप असे शिबिर लागतात, धार्मिक शिबिर लागतात, त्याच्यामध्ये खूप सारे भूतांड सांगितलं जातं, खूप अंधश्रद्धा फैलवली जाते. परंतु या शिबिरामध्ये हे शिकण्यास मिळालं की आपण स्वतःमध्येच कशा पद्धतीनं एक ज्याला आपण म्हणू की एका असा गोष्टीचं आपल्याला दर्शन होते, अशा एका शक्तीचं दर्शन होते की ज्याच्यामुळे आपलं सगळं जीवन बदलू शकते. त्या शक्तीचं दर्शन आपल्याला स्वतःमध्येच झालेलं आहे. त्याची एक अनुभूती आजच्या या कॅम्पमध्ये, म्हणजे ह्या 10 दिवसाच्या कॅम्पमध्ये आलेली आहे. हा शास्त्रीय दृष्टिकोन आपल्याला पुढेही अशाच पद्धतीनं सुरू ठेवायचा आहे, स्वतःला जाणून घेण्याचा. आणि मी प्रत्येकांना अशी विनंती करेन, ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल किंवा ज्यांच्यापर्यंत माझे शब्द पोहोचतील, की त्यांनी येणाऱ्या काळामध्ये हा 10 दिवसीय कॅम्प, हा 10 दिवसीय शिबिर स्वतःही जॉईन करावा आणि स्वतःलाच नव्हे तर स्वतःच्या परिवाराला किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही या शिबिराचा अनुभव घ्यायला सांगा. धन्यवाद.
तर ही विपसना म्हणजे विपसना एक थेरपी आहे. जसं की आपल्याला कोणता डिसीज जर झाला आहे तर डिसीजसाठी जे आपण त्याच्यासाठी मेडिसिन्स वगैरे त्याचं फक्त नाव असल्याने फक्त आपलं ज्ञान वाटतं ह्या डिसीजची ही मेडिसिन आहे. बट ही विपसना ही लाईक त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे. जर एखाद्या कोणाला जर कॅन्सर झाला असेल तर आपण फक्त ऐकतो की केमोथेरपी घ्यायची पण त्याची ॲक्च्युअल ट्रीटमेंट घेतल्यानंतरच आपण त्याच्यातून क्युअर होतं. तसंच जे आपल्या अंतर्मनातील जे डिसीज आहे त्याला क्युअर करण्यासाठी ही विपसना एक बेस्ट साधन आहे. बस आत्ताच 10 दिवसाचं विपसना शिबिर संपवलं आहे. त्याचा अनुभव घेतलेला आहे आणि खूप अप्रतिम असा अनुभव होता आणि प्रत्येक व्यक्तीने त्याच्या सुख समाधानासाठी ह्याचा अनुभव घेणं गरजेचं असं मला वाटतं. तर खूप काही बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की ह्याचा अनुभव घेतल्यावरच ही गोष्ट कळणार. कारण की याच्यावर किती जरी बोललो ना पण जे अनुभवातून तुम्हाला शिकायला मिळेल ते बोलण्यातून तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळं मी तर प्रत्येकाला रिक्वेस्ट करेल की प्रत्येकाने एकदा 10 दिवसाचा हा अनुभव घेऊन बघावा. खूप जीवनात बदलणारी एक जर्नी आहे आणि जीवनाला कलाटणी इथून मिळणारी गोष्ट आहे ही. तर ते शब्दात मला याचं वर्णन करता येणार नाही असला माझा अनुभव आहे. तरी मी किती शब्दात जरी याचा प्रयत्न करत घेतला पण याचा जर तुम्हाला समजून घ्यायचं तर याचं किमान मी तुम्हाला सगळ्यांना सांगायला विनंती करेल की 10 दिवस याचा अनुभव घ्या तुम्ही. मी विपसना सेंटरमध्ये पहिला कोर्स केला. मला अत्यंत आनंद वाटला. असं वाटलं की जगातलं पहिलं सुख मी अनुभवलं असं मला जाणवलं. टोटल 6 शिबिर झालेले आहे आणि ह्या शिबिरात मला फार चांगला फायदा मिळालेला आहे की मी तो शब्दात व्यक्त करू शकत नाही असा तो फायदा आहे. विपश्यने संदर्भात सांगायचं झालं तर विपश्यना ही प्रत्येक मानवासाठी जो कोणी मनुष्य आहे त्याच्यासाठी आहे आणि त्यांनी ही करायलाच पाहिजे. आणि त्यांनी जो कोणी इच्छा असेल त्याची किंवा मला 10 दिवसाचं शिबिर करायचं त्यांनी या ठिकाणी येऊन हे शिबिर पार पाडावे अशी मी आपणास विनंती करतो. आणि हा जगातला केवळ एकमेव मानवमुक्तीचा मार्ग आहे एवढंच मी सांगतो. नमो बुद्धाय. या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही हे शिकलो की मानवी जीवन म्हणजे काय आहे, मानवी जीवनाला कशाची गरज असते. आणि गुरुजीनं प्रवचनामध्ये हे सांगितलं आहे की मानवी जीवन हे धर्मावर आधारित आहे आणि धर्म हा दुसरा तिसरा काही नसून हे निसर्ग आहे. निसर्ग नियमाला धर्म म्हणतात आणि या धर्माचं जर पालन केलं तर खरंच आपण यशस्वी होऊ शकतो जीवनामध्ये. सर्व काही आपल्या शरीरामध्येच आहे. स्वतःला विपश्यना म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही घटना चालतात, जे काही संवेग चालते, जे काही संवेदना होतात याच्यावर नियंत्रण ठेवणं आणि मनाची शुद्धता करणं. आजपर्यंत आपण सर्वासाठी जगलो असेल पण या शिबिरातून आम्ही हे शिकलो की स्वतःसाठी तर जगणं हे आपण शिकलो पण दुसऱ्याच्या कल्याणासाठी सुद्धा आपण काहीतरी करू शकतो हे या शिबिरातून शिकण्यासारखा बोध घेण्यात आला आहे. सर्वांनी शिबिरामध्ये भाग घ्यावा हीच मंगलकामना व्यक्त करतो. खरंच जीवनात माणसाने कमीत कमी एकदा तरी 10 दिवसाचा टाईम काढून हे शिबिर करणं आवश्यकच आहे. कारण याच्याशिवाय खरं जीवन म्हणजे काय हे समजणार नाही. नाहीतर आपण या चांगल्या जीवनाला वंचित राहू. आणि त्यासाठी सर्वांना विनंती आहे की कमीत कमी 10 दिवसाचं एक शिबिर तरी जीवनामध्ये करणं हे आवश्यकच आहे. कारण त्याशिवाय जीवन समजणार नाही. सगळ्यांचं मंगल हो. तर हा 10 दिवसाचा प्रोग्राम खूप छान. सुरुवात त्याची आखणी मॅनेजमेंट अप्रतिम. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःबद्दल जाणून घेण्यासाठी हे 10 दिवस खूप महत्त्वाचे. आयुष्य जर तुमचं 60 वर्ष 100 वर्षाचं जरी असलं तरी तुम्ही 10 दिवस अंतर्मुख होऊन कसे पाहणार याच्यासाठी खूप महत्त्वाची ही गोष्ट. याच्यामध्ये शिकवलं काय जाणार तर हे महत्त्वाचं आहे की तुमच्या काय कामाचं आहे. तर तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं कामाचं आहे की तुम्ही कॉन्सन्ट्रेट कसे होता, त्यानंतर तुम्ही स्वतःकडे कसे बघता, तुमच्या बाहेर पाहण्याचा नजरिया बदलतो, तुमचा स्वभाव बदलतो. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही स्वमुखी होऊन जोपर्यंत आत्तापर्यंत तुम्ही बघितलं नाही ते आता बघता आणि तुम्हाला कळतं की मी कसं आहे. ते आपल्या मराठीमध्ये छान म्हण आहे, मन चिंती ते वैरी काय चिंती. त्यामुळं आपलं मन काय चिंतत असतं हे जाणून घेण्यासाठी आणि ते किती चंचल आहे, किती मरकटलीला करतं हे आपण पाहतो. त्याला शांत ठेवायचं हे मोठं चॅलेंजिंग वर्क आहे. सगळ्या धर्मात सांगितलेलं आहे की मनाला तुम्ही स्वतःच्या नियंत्रणात ठेवा. पण ते कसं ठेवायचं हे बऱ्याच धर्मात सांगितलेलं आहे. पण तुम्ही इथे येऊन एकदा अनुभव करा. इट इज द वन काइंड ऑफ द सेल्फ रिअलायझेशन मेथड. यू हॅव टू ओनली चेक आउट वेदर इट इज द रिअल ऑर नॉट. It is only happen when until and unless you are not watching this one, you have to come here and experience this one. Thank you. मंगलो. हे एक डिफाईन करण्याच्या पेक्षाही अनुभव करण्याची गोष्ट आहे. त्याच्यामुळं हे आपण एका शब्दात सांगायचं म्हणजे हे जे आहे तुम्ही स्वतःला जाणण्यासाठी खूप मोठी मेहनत घेऊन तुम्ही 10 दिवस केलात. 10 परिमित तुम्ही पार पाडल्यात.
तेच एक शब्द सांगतील की 10 फेऱ्या पार पाडण्यासाठी हे सगळ्यात मोठं साधन आहे, प्लॅटफॉर्म आहे. थँक्यू. या 10 दिवसात खूप बरं वाटलं. हा माझा दुसरा तिसरा कोर्स आहे आणि याच्यात हे जाणवतं की जे काही बाहेर नाही आहे, जे काय आहे तुमच्या शरीरामध्येच आहे आणि आपल्या मनावरती कंट्रोल ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तर ही जी साधना आहे ती पुस्तकी वाचून किंवा कोणाचं ऐकून होणार नाही. तुम्हाला इथे 10 दिवस यावं लागेल तर ते तुम्हाला कळेल की विपश्यना काय आहे आणि कितीही ऐकून कितीही वाचून ते होणार नाही. ते तुम्हाला इथे येऊन साधना करणं गरजेचं आहे. विपश्यना म्हणजे सर्जिकल स्ट्राईक ऑफ माइंड आणि चित्तशुद्धी. जर हे तुम्हाला करायचं असेल तर विपश्यना सेंटर अटेंड करावं, सगळ्यांनी अटेंड करावं. आणि परमपूज्य गोयंका गुरुजींनी स्पीचमध्ये किंवा प्रवचनामध्ये सांगताय तुमचं शील, समाधी आणि प्रज्ञा ह्या गोष्टी तुमच्या शिबिरादरम्यान त्याच्यावरती खूप भर दिलेला राहतो. आणि हे सगळं वारंवार गुरुजी त्यावरती स्ट्रेस देऊन, त्यावरती भर देऊन सगळ्या साधकांना विपश्यनेबद्दल विस्तृत माहिती देत आहेत. तर सगळ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही आयुष्यामध्ये एकदा तरी विपश्यना शिबिराला येऊन विपश्यनेची जी काही म्हणजे साधना होते त्याचा उपभोग घ्यावं. आणि उपभोग घेतल्यानंतर तुमचं जीवन म्हणजे विपश्यनेनंतर 10 दिवसानंतर शिबिरानंतर एकदम रिफ्रेश होत आहेत, न्यू जन्म झाल्यासारखा वाटतो, नवीन एनर्जी येते आणि वर्षभरासाठी तुम्ही एकदम एनर्जेटिक राहत आहेत. सबका मंगल हो. मी इथे आलो, प्रयत्न केला आणि प्रयत्न सुरुवात केली पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी. म्हणजे इतक्या वेदना झाल्या की असं वाटलं की सोडून चालले जावं. पण असं झालं की बघितले बाकी साधक बघितले, बाकीच्या काही माझे नवीन साधक जे होते आणि जुने साधक जे खूप त्रासलेले होते पण तरी ते करू शकतात तर मी का नाही. म्हणून मी तो मनाचा अट्टहास केला की मी हे शिबिर पूर्ण करूनच जाईल. आणि तसं करता करता मला 3, 4, 5 आणि पुढे ह्या शिबिरामध्ये मला जे शिकायला भेटलं, मी माझ्या स्वतःच्या मनावरती, माझ्या शरीरावरती कसं ताबा ठेवायचं ते मला यातनं शिकायला भेटलं. आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने या म्हणजे धर्माच्या नावाखाली इकडे तिकडे न जाता एक 10 दिवस स्वतःसाठी आणि स्वतःच्या शरीरासाठी काढावे. आणि हा एक खूप चांगला अनुभव आहे. तो कुणी इथे किंवा कुठल्याही ध्यान केंद्रामध्ये जाऊन घ्यावा. वातावरण तर मस्तच आहे, परंतु मी ज्यावेळेस मला खरोखर विपश्यना ही 15 वर्षापूर्वी करायची होती, परंतु मला माझ्या काही कामाच्या कारणास्तव मला काय तसा वेळ भेटलाच नाही आहे. परंतु एकदाही नंबर लागलेला, परंतु माझ्या कामामुळं तो मी डिसमिस करून टाकला आणि त्याच्यानंतर मला योग आलाच नाही. तर आता मला योग कसा आला की माझ्या मेहुण्याने मला म्हणले की मी विपश्यना केली आहे, आता तुम्ही जाऊन बघा. ठीक आहे म्हणलं सरा. मी आलो या ठिकाणी. मी राहायला सध्या पुण्याला आहे, परंतु माझी सासरवाडी मुंबई आहे. मुंबईवरून मला त्यांनी इकडे पाठवलं की तुम्ही जावा, हे बेस्ट आहे तिथं. आणि विपश्यनेचा जो काही क्षण तुम्हाला आयुष्यात येऊन तो पाहावा, तरच तुम्हाला ह्या जीवनाचं खरं स्वार्थ कळेल. हा मला इतका परफेक्ट अनुभव आला. मी आलो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपले जे हिंदू ग्रंथ आहेत आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी जी माहिती मिळते त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. फक्त आपण लक्षात घेत नाही, त्यामुळे लक्षात येत नाही. आणि याचा उल्लेख जे आपले गुरु आहेत सत्यनारायण गोयंका सर यांनी पण सांगितलेलं होतं आपल्या प्रवचनामध्ये की ऋग्वेदामध्ये विपश्यनेचा उल्लेख आहे. आणि त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये असूनसुद्धा मधल्या जे 2100 वर्ष निघून गेले त्या काळामध्ये ती विद्या जवळजवळ लुप्त झाल्यासारखी झालेली. परंतु हे आपले सत्यनारायण स्वामी हे गेले बर्माला, त्यांनी तिथं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर ते ज्या पदाला पोहोचले त्याच्यानंतर त्यांच्या मनामध्ये जी अनुभूती आल्यानंतर भारतामध्ये कार्य सुरू केलं. त्याचा परिणाम असा झाला की सर्वसामान्य आपण जे आहोत ते सुद्धा ही विद्या ग्रहण करू शकतो आहे आणि इतक्या सोप्या पद्धतीने ग्रहण करू शकतो आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो आहे की आपलं शरीर आरोग्य तर सुधारणार, आपली घरची फॅमिली वगैरे त्यांना पण सुधारणार, म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये पण बदल होऊ शकतो ते जर इथं आले तर. आणि इथं खरोखरच तपावं लागतं. आपण तप हा शब्द आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा इतर याच्यामध्ये ऐकलेला आहे, परंतु तपणं कसं असतं हे जर बघायचं असलं तर इथं या बसणं सोपं आहे. इतकं सोपं आहे की तुम्ही म्हणतात बसायचं तर काम आहे, इथं या आणि मला सांगा की बसणं किती सोपं असतं. याचा अनुभव एकदा घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तपणं काय असतो. किंवा आपल्या बोटाचं बोट जरी लागलेलं असलं आणि ते जर तासभर जर बघितलं तुम्ही तर ते चिकटलेलं आहे का वेगळं इतकं गरम झालेलं असतं. इतकं गरम झालेलं असतं की तवासुद्धा तुम्हाला तो थंड वाटेल, गरम झालेला तवा. किंवा
किंवा मांडीला मांडी किंवा घुटण्याला घुटणा जर लागलेला असेल तर तो किती गरम झालेला असतो आणि तुम्हाला तिथं बसणं किती सोपं आणि किती अवघड असतं इथं आल्याशिवाय समजणार नाही. कारण या ठिकाणी इतकं सुंदर वातावरण आहे आणि ह्या गोष्टी जर तुम्ही चांगल्या समजून घेतल्या तर हिंदू धर्मच काय, इथं सर्व धर्माची परिणिती तुमच्या लक्षात येईल आणि तुमच्या लक्षात येईल की जीवनमुक्तीचा जर मार्ग असेल तो विपश्यनेशिवाय नाही. आणि विपश्यनेबरोबरच आपले जे धर्मग्रंथ काय सांगतात त्याचा पण अभ्यास केला पाहिजे की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ते सुद्धा याला पूर्ण म्हणजे बरोबर घेऊन जाणारे आहे आणि तुमची नक्कीच प्रगती होणार. नुसती प्रगती नाही होणार, ऐहिक जीवनातून तुम्ही दूर जाणार आणि कुठंतरी आपली मुक्ती. एक उदाहरण म्हणून सांगतो थोडक्यात की चिकू असतो, चिकू जेव्हा कच्चा असतो त्यावेळेस त्याची बी बाहेर येते का? नाही. तर ती ज्यावेळेस बाहेर येते त्यावेळेस काय झालेली असते, तो चिकू पूर्णपणे पिकलेला असतो. जेव्हा पिकलेला असतो त्यावेळेस नुसतं दाबायचा अवकाश ती झटकन बाहेर येते. तसा आपला आत्मा बाहेर येताना आपण बघू शकतो मरण्याच्या वेळेस. ही जी विद्या आहे त्यालाच विपश्यना म्हणतात. वी म्हणजे विपश्यना, पश्य म्हणजे बघणे, ना म्हणजे नका आणि वी म्हणजे वेगळं, वेगळं बघून नका. याचा सोप्या भाषेत अर्थ असा झाला की जे दिसतं तेच बघा, जे दिसतं तेच बघा. हा सोपा शब्द त्यांनी इतक्या व्यवस्थितरित्या विपश्यनामध्ये बसवलेला आहे आणि हे जर तुम्हाला समजलं तर खरोखर तुम्ही तुमची प्रगती तर करून घेणारच आध्यात्मिक जगतामध्ये, परंतु चिक्कूची बी जशी बाहेर येते तशी तुम्ही मरणाच्या यातनेतूनही दूर व्हाल हे 100% सांगू शकतो. आणि त्यासाठी या ठिकाणी या, स्वतः अनुभव घ्या आणि हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार या माध्यमातून तुम्ही कसा कराल हे तुम्ही स्वतःच प्रकाश. धन्यवाद. जी विपश्यनेची तपोभूमी आहे, पावनभूमी आहे, या भूमीबद्दल अनेक वेळा ऐकलं होतं, पण प्रत्यक्ष इथं आल्यानंतर किती निसर्ग आणि निसर्गाच्या सानिध्यात आणि किती आनंदमय वातावरणात आपण आलो. इथं आल्यावर अनुभूती येते, मान्यता आणि अनुभूती याच्यातला जो फरक आहे हे गोयंका गुरुजींनी जे समजून सांगितलं त्यात अतिशय अर्थ दडलेला आहे आणि सूक्ष्म असा आपल्या शरीरावर खूप मोठा परिणाम होतो. हे 10 दिवसाचे विपश्यन केल्यानंतरच कळतं आणि इथं आल्यावर खरोखर माणसाचं आयुष्याचं सार्थक झालं असं वाटतं. महात्मा गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी संशोधित केलेली विपश्यना ही विद्या भारतामधून 2000 वर्षापूर्वी लुप्त झाली होती. ही ब्रह्मदेशातल्या नागरिकांनी जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि ती विद्या घेऊन श्री आचार्य गोयंकाजी यांनी ही विद्या भारतामध्ये आणून इगतपुरी येथे विपश्यना सेंटर सुरू केलं आहे आणि भारतामध्ये ही विद्या पुनर्जीवित केली. आणि ह्या विद्येमुळे 10 दिवसीय शिबिरामध्ये द्वेष, राग, मत्सर, लोभ यापासून कशी मुक्ती मिळवता येईल याबद्दल गोयंकाजी दररोजच्या प्रवचनामध्ये आपलं सादरीकरण करतात आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी कशी आणता येईल आणि सर्व मानवजातीला सुखी समाधानी कसं ठेवता येईल याबद्दल प्रवचनामध्ये ज्ञान देतात. त्यामुळे ह्या शिबिराचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे. यामध्ये कोणत्याही कर्मकांडाला थारा नाही आणि शील समाधी सम्यक संबुद्धाकडे प्रत्येकाने जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येक जण सम्यक संबुद्ध झाला तर प्राणी मात्राचं फार मोठं कल्याण होईल अशी या शिबिराकडून अपेक्षा आहे आणि ही पूर्ण होते आहे. ह्या 10 दिवसीय शिबिर सर्व कोणत्याही संप्रदायाच्या जाती धर्माच्या मनुष्यांनी केलं पाहिजे. त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये खूप आमूलाग्र बदल होईल. अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय चांगल्या याच्या पद्धतीचं हे शिबिर आहे, हे सर्वांनी केलं पाहिजे. विचलित होता 1.5 तास दान केलं ना आपल्या मनातले शरीरातले सगळे विकार बाहेर निघून जातात. आणि स्वतः अनुभव माझे 550 शुगर होते, आता 300 झाले आणि BP नॉर्मल झाला. हे सगळं विपश्यना साधनेमुळे साध्य झालं. या कोर्समध्ये जे विषपानामध्ये जे अनुभव आले, सुरुवातीचे 3 दिवस थोडे धगधकीचे वाटले, त्यानंतर समाधानकारक स्वतःचं संतुलन सांभाळून व्यवस्थित विपश्यना करण्यात आली आणि त्यामुळं पुढील आयुष्यासाठी फार सुखी झाल्याचं समाधान प्राप्त झालेलं आहे. तसंच इतरालाही अनुभवातून विचारलं, त्यांनीसुद्धा हा कोर्स म्हणजे फारच महत्त्वाचा झाल्याचं सांगितलेलं आहे आणि माझ्यासाठी हा कोर्स फार महत्त्वाचा झाला असं मी मानतो. हे केलं, धम्मसेवक केली इथं 10 दिवसाची, हे खूप छान वाटलं. तुम्ही एकदा 10 दिवसाची सेवा करून पहा, कोर्स पण करा, सेवा पण करा, तुम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स येईल. माझ्या हिशोबाने प्रत्येक
यांनी एक 10 दिवसाचा विपश्यनेचा कोर्स केलाच पाहिजे की एक नंबर एक्सपिरियन्स. कुठं बाहेर फिरायला जाण्यापेक्षा तुम्ही एक 10 दिवस इथे एक कोर्स केला तर खूप छान वाटेल तुमच्यासाठी. सगळ्यात चांगला अनुभव राहील तुमच्या जिंदगीचा, सगळ्यात बेस्ट अनुभव 10 दिवसाचा कोर्स. पहिल्या दिवशी खूप तसा त्रास झाला, जसा फर्स्ट टाईम झाला होता. फिजिकली मेंटली डिप्रेस्ड वाटत होतं. असं वाटत होतं की उगीचं चालू इथे. 2 दिवसाचा कोर्स केला असतं तर बरं झालं असतं, कारण आय वॉज एलिजिबल फॉर द 2 डे कोर्स 3 डे कोर्स. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 8ची साधना सुरू झाली, तेव्हा लगेचच मला सम्यक समाधी प्राप्त झाली. तेव्हा मला वाटलं की पहिला जो कोर्स मी केला होता तो का वाया नाही गेला, तो कुठेतरी माझ्या सबकॉन्शियसमध्ये डीप डाऊन स्टोअर होता. मग तेव्हा मला जाणवलं की खरंच गड्या मी जे केलं आहे ते चांगलं केलं आहे इथे येऊन. आणि साधारण 3 दिवस आनापान केला. 4थ्या दिवसापासून विपश्यना सुरू झाली. आनापानामध्ये समाधी तर प्राप्त झालीच होती. 4थ्या दिवसापासून जो विपश्यनाचा कोर्स सुरू झाला त्यामध्ये ज्या काही आचार्यांनी सूचना दिल्या त्या फॉलो केल्यावरती जो धाराप्रवाह बोलतात आमच्या आचार्य त्याला, तसं आपल्या साध्या भाषेमध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेशन म्हणता येईल आपल्याला, किंवा नर्व इम्पल्सेस म्हणता येईल. ते नर्व इम्पल्सेस फील झाले. इलेक्ट्रिसिटी जनरेशन फीलिंग थ्रू होल माय बॉडी. आय वॉज फीलिंग लाईक दॅट. आणि ते हा जो अनुभव आहे ना तो सांगता नाही येणार, तो प्रत्येकाने घ्यायला पाहिजे. आणि हा अनुभव घेण्यासारखाच आहे ना, सांगण्यासारखा नाही आहे. तर मी आवर्जून प्रत्येक व्यक्तीला हे आवाहन करतो की प्रत्येक व्यक्तीने त्यांच्या आयुष्यामध्ये कमीत कमी एकदा तरी 10 दिवसाचा विपश्यनाचा कोर्स करायला पाहिजे. हा कुठलाही धार्मिक कोर्स नाही आहे. हा एक जनरल इन केस नॅचरल इंटिमेशन जे काय असतं ते तुम्हाला सांगतं. म्हणजे निसर्गाचा धर्म जे बोलतात ते तुम्हाला सांगतं. आणि दॅट विल चेंज युअर होल लाईफ. आणि तुम्हाला खरंच त्याची अनुभूती येईल, ते केल्यावरतीच येईल. तर खूप खूप धन्यवाद तुमचे पण मला वेळ दिला बोलण्यासाठी. हे म्हणजे निसर्ग सौंदर्य आहे, एक अतिशय उत्कृष्ट अनुभव आहे. तो इथं आल्यानंतरच तुम्हाला मिळू शकेल, शब्दात सांगणं शक्य नाही. वातावरणही अतिशय प्रभावी आहे. इथल्या वातावरणाचा, इथल्या गुरुजींचा, इथल्या सहकार्यांचा, ज्या वातावरणात आपण राहतो तिथली साधना केल्यानंतर खरंच आपल्या आयुष्यावर याचा वेगळा प्रभाव पडेल. सर्वांनी एकदा यावं, अनुभव घ्यावा. This is all about this video. So we'll be meeting in our next video, which will be about the accommodations and the facilities provided over there, timings and all. So I'll be covering in detail. Also, I'll be providing the videos and photos of all the things and instructions in the next video. So thank you. We'll meet in the next video. Bye bye.